ड्रायव्हिंग लायसनच्या बाबतीत सगळ्यात मोठा गैरसमज, माझ्याकडे हेवीचं एकच लायसन आहे तर मी 2 व्हीलर चालू शकतो, 3 व्हीलर चालू शकतो, 4 व्हीलर चालू शकतो आणि सगळ्या प्रकारच्या भारतातल्या गाड्या चालू शकतो. हा गोड गैरसमज आहे. हेवीचं लायसन फक्त आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला 2 व्हीलरवरती ट्रॅफिक किंवा आरटीओच्या माध्यमातून जर अडवलं तर तुम्हाला तो फाईन असतो विदाउट लायसन्सचा. पूर्ण भारतामध्ये ड्रायव्हिंग लायसनचे क्लास आहेत. बेसिक क्लास असे आहेत. 2 व्हीलर 2 प्रकारचे, एक आहे ते गिअरवालं, नॉन गिअरवालं. जर तुम्ही नॉन गिअर गाडी चालवताय मात्र तुमच्याकडे गिअरचं लायसन आहे तरी त्याला ऍक्सेप्टेड आहे. मात्र जर नॉन गिअरचं लायसन आहे आणि नंतर तुम्ही स्प्लेंडर किंवा युनिकॉर्न गाडी चालवताय तर त्या ठिकाणी तुमचं लायसन हे व्हॅलिड नाही. सेम प्रकार आहे तर 4 व्हीलरचे 2 क्लास आहेत, एक LMV आणि LMV TR. LMV TR मध्ये पण 2 क्लास आहेत. LMV TR गुड्स म्हणजे माल वाहतूक करणारी गाडी आणि दुसरा आहे ते LMV कॅब, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेंजर्स कॅरी करता येतात. सेम तसंच रिक्षासाठी आहे. रिक्षात सुद्धा 2 क्लास आहेत, एक आहे ते 3 व्हीलर गुड्स म्हणून आहे, 3 व्हीलर कॅब म्हणून आहे. 3 व्हीलर गुड्स असेल आणि जर तुम्हाला त्याच्या माध्यमातून परमिट काढायचं असेल तर मात्र त्याला प्रॉपर बॅच काढून तुम्हाला ती परवानगी आहे. परत एकदा सांगतोय की जर तुमच्याकडे हेवीचं लायसन असेल, फक्त हेवीचं, तर तुम्हाला 2 व्हीलर चालवायला परवानगी नाही. अशा प्रकारचे हे लायसन्स आहेत. लायसनची प्रोसेस समजून घ्या. 15 वर्षाच्या 16 वर्षाच्या वरचं लायसन हे 50 cc गाडीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट नोटीस आहे. 16 वर्षाच्या ह्याच्यावरती 50 cc गाड्या आता अवेलेबल नाही. तरी सुद्धा पालकांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक वाहतूक, PMP, PMPL यानंच 18 वर्षापर्यंत मुलांना प्रवास करू दे. त्यानंतरच त्यांना रोड सेफ्टीचं महत्व कळेल. जर तुम्ही 15 वर्षे 16 वर्षे फोर्सफुली काही ना काहीतरी आमिष दाखवून जर लायसन काढत असाल तर तुम्ही एकदम चुकीच्या दिशेने जात आहात. लायसन बद्दल काही क्वेरी वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% टाका.